संताजी भाग 13. ठरल्याप्रमाणे राजसभा भरली. रामचंद्रपंत अमात्य, परशुराम त्र्यंबक, जनार्दन पंत हनुमंते, प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत, येसाजी कंक, मानाजी मोरे, बाजी कदम, खंडेराव दाभाडे, चांगोजी काटकर, तिघे घोरपडे बंधू, त्यांचा मामे भाऊ विठोजी चव्हाण असे सारे मुत्सद्दी सरदार हजर होते. रामराजांना सोबत घेऊन राणीसाहेब बाळराजांचं बोट धरून सभेत येताच सगळ्यांनी उठून त्यांना मुजरा केला. तो स्वीकारून आणि हाताच्या खुणेने त्यांना बसायला सांगून त्या बैठकीवर विराजमान झाल्या. त्यांचा चेहरा गंभीर वाटत होता. सगळ्यांवरून एक धावती नजर टाकून त्या म्हणाल्या, राज्यावर गुदरलेल्या संकटाची कल्पना तुम्हा सगळ्यांना आहेच. अशा वेळी पुढे काय करायचं याचा विचारविनिमय करण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलावलं आहे. तुमची मतं ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. काही वेळ दरबारात शांतता दाटली. मग रामचंद्रपंत म्हणाले, राणीसाहेब, राजसभेत चर्चा करण्यापेक्षा राजांच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. कारभाऱ्यांच्या नाकर्तेपणावर चिडलेल्या बाईसाहेबांना पंतांचा तो मानभावीपणा सहन झाला नाही. त्यांनी त्यांना ऐकवलं. हे तुम्ही बोलताय पंत? अहो, गनिम स्वराज्याच्या ऐन गाभ्यात शिरून त्यांना घेऊन जात असताना तुम्ही गाफील राहिलात. आता सगळं झाल्यावर त्यांच्या सुटकेच्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे? पाठीवर आसुडाचा फटकारा बसावा तसे ते शब्द रामचंद्रपंतांना लागले. तो मुकामार त्यांनी आतल्या आत कळवळून सहन केला. मग प्रल्हाद निराजी सावरासावर करत म्हणाले, राणीसाहेब, लष्करी बळावर राजांची सुटका करणं सर्वथा अशक्य आहे हे तुम्हीही जाणता. शांततेनेच काही मार्ग निघतो का ते बघितलं पाहिजे. त्यासाठी कोणी जाणता माणूस पातशहाकडे पाठवून त्याच्या काय अटी आहेत ते जाणून घेतलं पाहिजे. ती वेळ आता गेली प्रल्हादपंत. पातशहा आपल्या कुठल्याही विनंतीला धूप घालणार नाही. त्याच्याकडून एक खलिता आलाय आम्हाला. तो वाचा म्हणजे आमच्या सांगण्यातली सत्यता कळेल तुम्हाला. बाईसाहेबांनी खलित्याचा कागद प्रल्हादपंतांकडे दिला. मूळ फारसी भाषेतील पत्राचा मराठी तर्जुमा मोडी लिपीत कागदाच्या पाठीमागे लिहून पाठवला होता. प्रल्हादपंत मोठ्याने वाचू लागले. मोहतरमा येसूबाई, तुमचा शौहर संभा सध्या आमच्या गिरफ्तारीत आहे ही हकीकत एव्हाना तुम्हाला कळली असेलच. त्याचा हश्र काय होणार या फिकिरीने तुमची निंद हराम झाली असेल. पण तुम्ही चाहाल तर त्याची जिंदगी सलामत राहू शकते. त्याचे मागील गुन्हे इतके मोठे आहेत की त्याला माफी देणं मुमकिन नाही. तुरंत त्याला सजाच दिली पाहिजे. पण तुमचा आणि तुमच्या मासूम बच्च्याचा खयाल करून आम्ही मोठ्या मुश्किलीने सब्र ठेवला आहे. आम्ही या मुल्कचे बादशहा असताना तो आमच्याशी रुजू राहिला नाही. आमच्या खिलाफ बगावत करून त्याने आमच्या फौजा बुडवल्या, मुलूख ताराज केला, शहरे मारली. तो बिलकुल माफीनी रहमच्या लायक नाही. तरीही एका शर्तीवर आम्ही रहमदिली दाखवू शकतो. ती शर्त अशी की शरणागती पत्करून तुम्ही आमचे मातहत व्हावे आणि महत्त्वाच्या सर्व किल्ल्यांच्या चाव्या आमच्या हवाली करून ते आमच्या ताब्यात द्यावेत. ही शर्त जर तुम्हाला कबूल असेल तर तैमूर या नस्लचा हा बादशहा संभाला रिहा करण्याचा वादा करतो. पण जर का तुम्ही आमचा मशविरा मानला नाही तर तुमचा आणि तुमच्या काफर कौमचा कलेजा कापेल अशी मौत आम्ही त्याला इनायत करू. हिंदू औरत आपला सुहाग सलामत ठेवण्यासाठी कोणतीही कुर्बानी देऊ शकते असं आम्ही ऐकून आहोत. ती रस्म तुम्ही कितपत निभावता ते पाहायला आम्ही बेताब आहोत. संभाची जिंदगी आणि मौत तुमच्या हाती आहे. पत्र वाचताना पंतांचा आवाज कापत होता. 2च दिवसांपूर्वी इतिकाद खानाचा माणूस हे पत्र घेऊन गडावर आला होता. बाईसाहेब म्हणाल्या, त्याला आमचीच भेट हवी होती. धमकीचं हे पत्र वाचून आम्ही घाबरू नि त्याच्या अटी मान्य करू अशी पातशहाची अटकळ असावी. या पत्राला उत्तर दिलं तुम्ही राणीसाहेब? रामचंद्रपंतांनी चिंतातूर होत विचारलं. अजून नाही. काय उत्तर द्यायला हवं आम्ही या पत्राचं? बाईसाहेबांचा प्रश्न इतका अडचणीचा आणि अवघड होता की रामचंद्रपंतांना त्याचं काहीच उत्तर देता आलं नाही.
अदबखान्यातून नुकताच सुटलेला मानाजी मोरे मात्र ताडकन बोलला, राणीसाहेब, त्या मोगलांच्या दूताला त्याच वेळी तुम्ही ठणकावून सांगायला हवं होतं की तुमच्या वाटेल त्या शर्ती मान्य करता येणार नाहीत. आज राजे कैदेत आहेत. कालपर्यंत मी त्यांच्या कैदेत खितपत पडलो होतोच ना. मानाजीराव, तुम्ही असे कोण लागून गेलात राजांशी स्वतःची तुलना करायला? संताजींनी चिडून विचारलं. या राज्याचा इमानी चाकर आहे मी. त्या चाकरीचं काय फळ मला मिळालं ते साऱ्या दुनियेनं बघितलंय. राजांनी माझ्या माथी द्रोहाचा आळ मारला. आयुष्यातला 5 वर्षांचा उमेदीचा काळ कुत्र्यासारखा कैदखान्यात पडून घालवला मी. त्यापेक्षा तडकाफडकी त्यांनी माझी गर्दन मारली असती तर गैरसमजापायी हकनाक गेलेला बळी म्हणून लोकनिदान माझ्यासाठी हळहळले तरी असते. लोकांना इतकं मूर्ख समजू नका. त्यांना सगळं ठाऊक आहे. शाब्दी खान रायगडावर चालून आला त्यावेळेस त्याच्याशी हात मिळवणी केलीत म्हणून राजांनी तुम्हाला कैदेत टाकलं हे विसरलात? थांबा, उगीच जुने उकिरडे उकरू नका, बाईसाहेब जरबेने म्हणाल्या. पुढच्या धोरणांचा विचार करण्यासाठी आम्ही ही राजसभा बोलावली आहे. प्रल्हाद निराजींना राहावेना. तापलेल्या दुधाला उकळ्या फुटाव्यात तशा त्यांच्या भावना मनातल्या मनात खदखदत होत्या. ठणकत्या स्वरात त्यांनी त्यांना वाट करून दिली. मागचं सगळंच कसं विसरता येईल राणीसाहेब? कलुषाच्या बोले राजांनी आमच्यावरही अन्यायच केला. गणोजी चालून आल्यावर दिवा भितासारखा तो खेळण्यावर दडून बसला आणि राजांना भरवून दिलं की आम्ही वेळेवर उपराळा केला नाही म्हणून पराभव झाला. मग काय, तिकडून त्यांचा गुप्त हुकूम सुटला आणि इकडे आपण आमच्या हातापायात बेड्या ठोकून मोकळ्या झालात. ना कशाची दाद ना फिर्याद. ते जाऊ द्या हो प्रल्हादपंत, रामचंद्रपंत साळसूदपणे मध्येच हस्तक्षेप करत म्हणाले. पातशहाच्या खाली त्याचं काय उत्तर द्यायचं ते ठरवा. राजांची सुटका आम्हा सगळ्यांना हवी आहे, पण त्यासाठी धारकऱ्यांच्या रक्ताघामातून निर्माण झालेली ही राजेशाही त्या तुर्काच्या ताब्यात द्यायची आमची तयारी नाही. अगदी बरोबर बोललात. आणि स्वराज्य म्हणजे काय वाटलं काय त्या पातशहाला? हात घातला की मुळासकट उपटून येणारं मामुली झुडूप? मराठ्यांच्या श्रमसायासातून महत्त्वाकांक्षेच्या मामूर पारंब्या फुटलेला वटवृक्ष आहे हा. पाषाणाचा साज लेवून उभे असलेले इथले गडकोट त्याच्या हट्टापुढे मुळीच अंग टाकणार नाहीत. उलट त्याच्या तोफांचे तमाम गोळे छातीवर झेलून भग्न होतानाही आपल्या चिऱ्यांखाली त्यालाच गाडून टाकतील ते. प्रल्हादपंत मोठ्या आवेशात बोलून गेले. त्यांनी आणलेला आव सगळ्यांनाच हास्यास्पद वाटला. चाललेली चर्चा पाहून संताजींच्या हे लक्षात आलं की कारभाऱ्यांना राजांची कणभरही काळजी नाही. राणीसाहेबांच्या दुर्दैवाची त्यांना खंत वाटली. काय या राजश्रीच्या नशिबी हे भोग आलेत म्हणायचे. एकीकडे कुंकूबळ कुठवर टिकेल ही चिंता, दुसरीकडे पदरात एवढासा वंशाचा दिवा, त्याची काळजी. भविष्याचा काहीच भरवसा नाही. माहेरची सावली शोधावी तर सख्खेनी सावत्र भाऊ वैऱ्याच्या वऱ्हाडात सामील झालेले. मेव्हणे पाहुणे तरी कुणाचे कोण? हरजी महाडिकांना स्वतंत्र व्हायची स्वप्ने पडत होती. मोहिते आप्त, पण हंबीररावांच्या मृत्यूनंतर ते मोगलांच्या सेवेत गेले. निंबाळकरांची तीच तऱ्हा, घाटगे तसेच. कुणाच्या आधारावर या स्त्रीने भविष्याची स्वप्ने तरी बघायची? संताजी न राहावून प्रल्हादपंतांना म्हणाले, पंत, तुम्ही का उगीच रणांगणातल्या सेनापतीसारखं बोलताय? गनिमाला गाडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही सदर नीट सांभाळलीत तरी पुरे. आपला राजा तिकडे मरणाच्या मुखात उभा आहे आणि तुम्ही इथे बसून नुसत्या बड्या बाता कसल्या मारताय? नुसती सोंग चालल्यात ह्यांची, चांगोजी काटकर रागाने म्हणाले. राजांचं काय करायचं ते पातशानं बी ठरवलं नसल तवर हे त्यांच्या नावानं उदक सोडून मोकळे. असं नाही चांगोजीराव, तुमच्या इतकीच आम्हालाही राजांची काळजी वाटते. पण राज्यहिताचा विचार करताना भावना बाजूला सारल्या पाहिजेत. त्यांची सुटका जेव्हा होईल तेव्हा होईल. तोवर राजगादी रिकामी ठेवून राज्यात अनायकी माजू द्यायची आमची तयारी नाही. रामचंद्रपंतांनी शिताफीने आपला मुद्दा पुढे केला आणि प्रल्हादपंतांनी तत्परतेने तो उचलून धरला. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. आमच्या मते ताबडतोब रामराजांना गादीवर बसवलं पाहिजे. रामराजांना आमचा विरोध नाही, पण शंभूराजे हयात असेपर्यंत राजगादीचा प्रश्नच निर्माण होत नाही असं आमचं मत आहे.
त्यातूनही तुम्हा लोकांचा आग्रहच असेल तर बाल शिवाजी राजांना गादीवर बसवून राणीसाहेबांच्या आज्ञेत आपण हे राज्य चालवू. गादीवर खरा हक्क त्यांचाच आहे. संताजींनी स्पष्टपणे आपलं मत मांडताच सारे चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. रामराजांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या, पण लगेच बाल शिवाजीला उचलून आपल्या मांडीवर घेत त्यांनी जाहीर केलं, आम्ही संताजी बाबांच्या मताशी सहमत आहोत. आमचे आबासाहेब नेहमीच म्हणायचे की आम्हा भोसल्यांचा वंश अटक ते रामेश्वर पावे तो फौजा चालवून हिंदुस्थानावर राज्य करील. त्यांचे बोल आमचे बाळराजे खरे करून दाखवतील. रामराजांचा हा पवित्रा पाहून मंत्र्यांनी कपाळावर हात मारून घेतला. काय म्हणावं या भोळ्या सांबाला. राजयोग आयता हाती आलाय आणि हा या वितभर पोराची हुजरेगिरी करायला एका पायावर तयार. पुत्राला गादीवर बसवून ही कडक सौदामिनी कारभार करणार. म्हणजे संभाजीचं तेच धोरण पुढे चालू राहणार. या बयेचे जनानी आदेश आपण निमूट पाळायचे? छे, तसं होताच कामा नये. कारभाऱ्यांनी कंबर बस्ते बांधले. प्रल्हाद पंतांनी पहिला खोडा घालत म्हटलं, बाळराजांना गादी देण्यात एक अडचण आहे. कसली अडचण? त्यांच्या वयाला 7 वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे त्यांचा व्रतबंधन विधी करता येत नाही. धर्मशास्त्राप्रमाणे हा विधी झाल्याशिवाय क्षत्रिय व्हायला ते पात्रच ठरू शकत नाहीत. बाईसाहेबांना या सगळ्या प्रकाराचा उबग आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. ते लक्षात घेऊन खंडोबल्लाळ बोलू लागले, प्रसंग कोणता आणि आपण हे काय मांडून बसलो आहोत? शंभूराजांसाठी आपण थोडी माघार घेतली तर डोक्यावर काही आकाश कोसळणार नाही. युद्धात राजकारणात हे करावंच लागतं. मिर्झा राजा जयसिंह चालून आला तेव्हा थोरल्या महाराजांसारख्या महापुरुषालाही 2 कदम मागे सरून त्याच्याशी सला करावा लागलाच ना. जयसिंह पातशहाच्या हुकुमाचा बंदा गुलाम. किती हाहाकार त्याने माजवला ते तुम्हा लोकांना ठाऊक नाही काय? आणि आज तर खुद्द पातशहा सगळ्या बळानिशी आपल्यावर तुटून पडलाय. राजांच्या रूपात केवळ छत्रपतीच नव्हे, सैन्याचा सिद्धहस्त सेनापतीही आपण हरवून बसलो आहोत. म्हणून म्हणतो, तृणपात्यासारखं वाकून आधी आपण लाख मोलाचा आपला राजा वाचवू. नंतर आपली तलवार आहे नि गनिमाची गर्दन. खांबासारखा ताठपणा करून मोडून पडण्याचा बाणा रजपुतांचा, आपला नव्हे. कृपा करून सर्वनाशाचे सल्ले देऊ नका. निष्कारण राजगादीचा बखेडाही निर्माण करू नका. संताजींपाठोपाठ बल्लाळांचाही विरोध होताच रामचंद्रपंत चिडले. त्यांना 4 झणझणीत शब्द ऐकवावेत असं वाटून ते उठलेही, पण बाईसाहेबांनी हात उंचावून त्यांना थांबवलं. पुरे रामचंद्रपंत, राजांना न मानणारे तुम्ही मंत्री आमच्या पुत्राचा अधिकार सुखासुखी मान्य कराल या गैरसमजात आम्ही नाही. तरीही तुम्हा मंडळींचं आम्हाला कौतुक वाटतं ते यासाठी की अशा संकट समयीही भेदरून शत्रूला शरण न जाता खडकासारखे तुम्ही अभंग राहिलात. स्वराज्यासाठी लढायला सिद्ध झालात. हे धैर्य, ही निष्ठा आम्ही मोलाची मानतो. बाईसाहेब बोलता बोलता थांबल्या. मग कारभाऱ्यांकडे धारदार नजरेने पाहत त्या पुढे म्हणाल्या, शंभूराजांविषयी विचार करण्याची तुमची पद्धत आम्हाला चुकीची वाटते. त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करता, पण त्या दोघांचा काळ लक्षात घेत नाही. ही तुमच्या विचारातली मोठी गल्लत आहे. थोरल्या महाराजांनी राज्यरूपात नूतनच एक नवी सृष्टी निर्माण केली. स्वतःचा राज्याभिषेक करून त्या सृष्टीचं पालकत्वही समारंभाने त्यांनी स्वीकारलं. मुलूख मारणं, स्वतःला मुस्तफद राजे म्हणवणं सोपं असतं. कैक पुंड पाळेगारांनी याआधी ते केलंय. यावनी सत्तांनी ढुंकून कधी त्यांच्याकडे पाहिलं नाही. महाराजांच्या स्वराज्याच्या उद्योगामुळे मात्र ते हडबडले. आपली जरब जाणवावी अशी अनेक महत्कृत्ये जाणीवपूर्वक त्यांनी घडवून आणली. शाहिस्ता खानाला शास्त करून त्याचा लष्करी अस्करा त्यांनी धुळीला मिळवला. देहाने दाराज असलेला अफजल उभ्याने फाडला. अनोखा हुन्नर लढवून औरंग्याच्या काळकैदेतून ते हातोहात निसटले. तांबरांचे किती खान आणि नवाब त्यांनी गर्देस मिळविले त्याची गणना नाही. पण खंडोजी म्हणाले तसं मिर्झा राजा जयसिंहाच्या स्वारीत आपलं अर्धराज्य, अनेक किल्ले देऊन त्यांना त्याच्याशी सला करावा लागला. राज्याभिषेकाचा प्रसंग त्यानंतरचा आहे. तो जर आधी झाला असता तर लक्षात ठेवा, जयसिंहाने कदापि सला केला नसता. स्वराज्य संपूर्ण बुडवायच्या उद्योगालाच तो लागला असता.
म्हणून राज्याभिषेकानंतर मराठ्यांनी दिलेल्या झुंजीचा अर्थच मुळी वेगळा आहे. आपण तो नीट समजून घेतला पाहिजे. एक हिंदू राजा यावनी सत्तांच्या छातीवर आपली पातशाही उभी करतो. आपल्याला एक नसेल जाणवलं त्याचं महत्त्व, पण औरंगजेबाला ते बरोबर जाणवलं. म्हणून तर लक्षावधींच्या दळभारासह स्वराज्य सरणावर चढवायला सिद्ध होऊन तो जातीनिशी आला आणि दख्खनेत गाडून उभा राहिला. शंभूराजे नुकतेच गादीवर आलेले. ते कितीही तरुण शूर निपराक्रमी असले तरी पातशाही बळापुढे स्वराज्याची ताकद ती किती. त्यात पुन्हा स्वकीयांची फितुरी, दगाबाजी. अशा वेळी नेमकं कसं वागायला हवं होतं त्यांनी? महत्पदी चढलेल्या गद्दारांना गोंजारून त्यांची मगरूर मर्जी राखत त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला हवं होतं त्यांनी, की त्यांच्या काळ्या करणीकडे दुर्लक्ष करून तसंच त्यांना पदावर ठेवायला हवं होतं? अथवा स्वराज्य समूळ नष्ट करायचा चंग बांधलेल्या पातशहाच्या पायांवर डोक्यावरचा राजमुकुट ठेवून शरणागतीची भीक मागायला हवी होती की काय त्यांनी? या सवालांचा कारभाऱ्यांकडे आहे काही जबाब? राणीसाहेब, शंभूराजांचं थोरपण आम्ही नाकारत नाही. प्रल्हादपंत, तुमच्या नाकारण्या व स्वीकारण्यावर ते अवलंबून नाही, तीव्र शब्दात बाईसाहेब म्हणाल्या. उद्याच्या पिढ्या ते ठरवतील. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या जागी दुसरा कुणी असताना तर लढण्याआधीच शत्रूच्या अफाट बळापुढे मगलूब होऊन गुडघे टेकले असते त्यानं. गनिमाच्या हजारोंनी फौजा बेलाशक अंगावर घेऊन त्यांनी त्या बुडवल्या. त्याचे मातब्बर सेनानी रणास आणून अरेतुरेचं झुंज देऊन उखळून काढले. संकटाचा मुजाका न धरता तापी तुंगभद्रा तहद कावेरीपर्यंत मराठी घोडी नाचवली. ज्याच्या घोड्याच्या टापा तमाम दख्खनेत अनिर्बंध कडाडल्या. लक्षावधी यावनी सैनेचा दर्या ज्याने छातीचा बुलंद बुरुज करून रोखला आणि बऱ्हाणपूर ते औरंगाबादेपर्यंतचा मोगली मुलूख मारून दळवटून फन्ना केला, त्या मराठ्यांच्या पराक्रमी राजाची संभावना तुम्ही सवयीने सैल पडलेल्या जिभेने त्याच त्या बदफैली, बेखबर, बेअक्कल या सुमार शब्दांनी करणार आहात काय? नसलेले दुर्गुण त्यांच्या माथी मारून कुजबुजत्या स्वरात त्यांची बदनामी कशी होईल ते पाहणार आहात? प्रल्हादपंत, रामचंद्रपंत, बोला, आमच्या या प्रश्नांची उत्तरं द्या. बाईसाहेबांचा आवाज चढला. मुत्सद्यांनी आपल्या माना खाली घातल्या. सरदार पेटलेले. शंभूराजांच्या विरोधात एक शब्द जरी उच्चारला तरी जाग्यावर ते आपल्याला ठार मारतील या भीतीने मंत्री चूप झाले. त्यांच्याकडे जळजळीत नजरेने पाहत विठोजी चव्हाण बोलला. सूर्यावर थुंकणारे दळभद्री हे. यांच्या मताला कुणी काडीची किंमत देत नाही. राणीसाहेबांनी त्यांची बडबड एक जरा मनावर घेऊ नये. आम्ही धारकरी राजांना आमचं दैवत मानतो. त्यांच्यासाठी आम्ही काळाशीही झुंज देऊ. बहिर्जी मुठी वळत गरजला. राणी सरकार, आमची तुम्हाला साथ हाय. बाळराजांना गादीवर बसवून तुम्ही नेटाने कारभार करा. चांगोजी काटकर छातीवर हात मारत म्हणाले. नाही चांगोजी बाबा, बाईसाहेब शांतपणे म्हणाल्या. ज्यांनी राजांना विरोध केला ते आमचा अधिकार कसा बरे मानतील? पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की राज्यहिताची काळजी आम्हाला त्यांच्याहून अधिक आहे. मघाशी पातशहाचं पत्र मुद्दाम त्यांच्या पुढे ठेवलं. म्हटलं कळू द्या सर्वांना आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत ते. पतीचे पंचप्राण कितीही प्यारे असले तरी त्यासाठी स्वराज्यपणाला लावण्याचं पातक आमच्या हातून होणार नाही. शिवरायांची सून आणि शंभूराजांची पत्नी आहोत आम्ही. ही राजसभा बाळराजांना गादीवर बसवण्यासाठी आम्ही बोलावलेली आहे असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. यावेळी त्यांना राज्याचा मामला सांगणं सर्वथा अनुचित आहे हे आम्हालाही कळतं. म्हणून प्रधानांनी तातडीने राजाराम साहेबांच्या मंचकारोहणाची तयारी करावी, ही आमची आज्ञा आहे. इतकं बोलून बाईसाहेब उठल्या आणि बाळराजांना घेऊन धीमी पावलं टाकत सभागृहातून निघून गेल्या. सारे स्तंभित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. राज्याच्या हितासाठी आपला आणि आपल्या पुत्राचा हक्क लिलया दूर सारणारी त्यांची राणी त्यांना अलौकिक वाटली. नकळत रामचंद्रपंत बोलून गेले. धन्य आहेस पुरी, तुझा हा एक फैसला स्वराज्याचा लढा जिवंत ठेवील. प्रल्हादपंतांचा संशय मात्र अजूनही फिटलेला नव्हता. रामराजांना एकांतात ते म्हणाले. राणीसाहेबांचं सारे कौतुक करतायत, पण त्यांनी जी मेख मारून ठेवली आहे ती कुणाच्याच लक्षात आलेली नाही. कसली मेख? तुमचा राज्याभिषेक नव्हे, मंचकारोहण करावं असं त्या म्हणाल्या.
बरं मग काय? दोन्हीत मोठा फरक आहे. कसला? मंचकारोहण करताना तुम्हाला केवळ मूर्धाभिषेक करता येईल. त्यात पुन्हा एक अडचण आहेच. मूर्धाभिषेकाचा विधी केवळ राज्याधिकार दानापुरता असतो. राज्याभिषेकाशिवाय क्षत्रियाला धर्मदृष्ट्या स्वयंपूर्ण राजा होता येत नाही. जाऊ द्या हो पंत, आमचीही ती महत्त्वाकांक्षा नाही. केवळ आपदधर्म म्हणून आम्ही ही जबाबदारी घेतोय. बाळराजे पोख्त होऊन मुखत्यारीने कारभार करीपर्यंत त्यांचे विश्वस्त म्हणूनच आम्ही राज्य चालवू. त्यावर पंतांना गप्प बसावं लागलं. मंचकारोहणाआधी दर्शनासाठी आलेल्या रामराजांना बाईसाहेबांनी मनापासून आशीर्वाद दिला. जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. तुम्ही निर्मोही निरीच्छ आहात. कर्तव्याच्या निशाणकाठीवर त्यागाची भगवी पताका बांधून कार्यास बद्धपरिकर झाला आहात. अलम हिंदुस्थानावर तुमचा अंमल चालावा हाच आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. दीर भावजाईच्या भेटीचा तो स्नेह सोहळा पाहून खंडोबल्लाळांचे नेत्र निवले. भारावल्या स्वरात ते संताजींना म्हणाले, नात्याच्या या भावबंधांना प्रेमाचा आधार असला तरी त्याभोवती असलेली त्यागाची प्रभावळ त्याहून कितीतरी मोठी आहे. फाल्गुन शुद्ध तृतीया, शके 1610, मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 1689 रोजी शुभघटिका पाहून रामराजे मंचकावर बसले. समंत्र अभिषेक करून त्यांना सिंहासनारूढ करायची कारभाऱ्यांची खटपट फोल ठरली. मंचकारोहणाचा सुखद सोहळा सरला नि अनंत समस्या संकटे आवासून समोर उभी राहिली. गुजरातच्या मोहिमेवरून परतलेले धनाजी जाधव राज्याची बिकट अवस्था सांगू लागले. बागलाण आपल्या हातून गेल्यात जमा आहे. साल्हेरचा किल्लेदार आसुजीने लाच खाऊन किल्ला मोगल सरदार मातब्बर खानाला दिला. पट्टा, मलंगगड, रतनगड, हरीश, औंढा, त्रिंगलवाडी, मर्दनगड याच पद्धतीने शत्रूने ताब्यात घेतले. त्रिंबकचे किल्लेदार शामराज आणि तेलंगराव यांनीही पैसे घेऊन त्रिंबकगड मातब्बर खानाला विकला. तुंग, तिकोना, कर्नाळा यांना खानाचा वेढा पडलाय. आज उद्या तेही पडतील अशी परिस्थिती आहे. रायगड, पन्हाळा, सातारा, तोरणा, प्रतापगड, विशाळगड यांना परीघ पडलाय. पातशाह म्हणतो मराठ्यांचं राज्य आता संपलं. तसं झालंय खरं. उपराळ होत नसेल तर किल्ले तरी किती काळ भांडणार. मुत्सद्द्यांची मती गेलेली तर हुद्देकरी हवालदिल झालेले. स्वराज्य बुडण्याचं भय त्यांच्या मनात भरलं होतं. ते पाहून बाईसाहेब त्यांना म्हणाल्या, तुम्ही सगळ्यांनीच असे हातपाय गाळले तर रामराजांचा उरलासुरला धीरही खचून जाईल. काय करणार राणीसाहेब? भयाची भावना साथीच्या रोगासारखी राज्यभर पसरत चालली आहे. वतनदार, मामलतदार अफरा झाले. आपली इनामं मिळकती टाकून ते परागंदा होत आहेत. अवघा मुलूख जेरदस्तीत आणलेल्या मोगलांनी जुन्या लोकांचे इनामती इसाफतीचे हक्क रुसून तगीर करून नवे इजारतदार नेमलेत. गावगाडा विस्कळीत झाल्यावर राज्य अस्थिर व्हायला कितीचा वेळ लागतो. रामचंद्रपंतांनी आपली व्यथा मांडली. यातून मार्ग काढायचा असेल तर खाशांनी एका जागी कोंडून राहण्यापेक्षा इथून बाहेर पडावं. चांगोजी बाबांना घेऊन आम्ही गड लढवतो. तुम्हाला संकटात टाकून आमचा पाय इथून निघणार नाही वहिनीसाहेब. रामराजे बोलले. अवघ्या स्वराज्यावर संकटाचं आभाळ कोसळलेलं असताना केवळ आमचा विचार करून कसं चालेल रावसाहेब? तुम्ही खुशाल जा. रायगड लढवून गनिमाची मोठी फौज आम्ही गुंतवून ठेवू. मात्र एक करा, जमावाची पुरेशी संचनी झाली की परीघ मारून तुम्ही आम्हाला वेढ्यातून काढून न्या. रामराजे रायगड सोडायला तयार नव्हते, पण सरदार मंत्र्यांनी ते मान्य केलं. भाग 13 समाप्त.